पहिला बॉल पडताना हॅलो हॅलो पहिला चेंडू इथे दीपक गलांडेकडून अतिशय सुंदर गेंद पहिलाही दुसऱ्याला कॉल आणि इथे रनआउट 0 वरती जावं लागेल राहुल पवारला. पुनेश भाऊ ठाकरे यांनी कॉमेंट्री बॉक्सकडे येण्याचे करावे. पुनेश भाऊ ठाकरे, शिव अर्थ मूव्हर्स, श्रीपूर वडे, 5 मिनिटं कॉमेंट्री बॉक्सकडे येण्याचे करावे. सुंदर असा चेंडू मारण्याचा प्रयत्न लेग साइडच्या दिशेने. 1 धाव पूर्ण. 1च धावेवर समाधानी मानावं लागेल कुणाल भाऊ मुता यांना. सुंदर अशी गोलंदाजी. तीन बॉल. बघूया पुढचा बॉल कशा पद्धतीने टाकतात आयकॉन दीपक गलांडे वर्सेस रोशन आईरे. मारलेला चेंडू कॅच ड्रॉप. जर एवढी कॅच झाली असती तर जवळजवळ 60% टीम ही कमी झालेली असती ट्रेकर्स क्रिकेट क्लब संघाची. या 2 आयकॉन कुणाल भाऊ मुता
आणि रोशन आयरे यांच्या खांद्यावर जवळजवळ 80% बॅटिंगची धुरा ट्रेकर्स क्रिकेट क्लब संघासाठी. बघूयात पुढचा चेंडू. टाकलेला चेंडू सुंदररित्या वाईट बॉल. सुंदर असे गोलंदाज आयकॉन खेळाडू अजिंक्य संघाचे दीपक भाऊ गलांडे. टाकलेला चेंडू, मारलेला चेंडू स्ट्रेट चौकार. 4 धावा. सुंदर असा फटका रोशन भाऊ आयरे यांच्या बॅटमधून. ट्रेकर्स क्रिकेट संघाचे आयकॉन खेळाडू कुणाल भाऊ मुता तसेच ऑल इंडिया ओपन आयकॉन रोशन भाऊ आयरे यांचा चौकार. सुंदर असा चौकार. शेवटचा चेंडू घेऊन येताना टाकलेला चेंडू, मारलेला चेंडू लॉंग ऑनच्या दिशेने. एकच धावेवर समाधानी मानावं लागेल रोशन भाऊ आयरे यांना. ओव्हरची समाप्ती. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर ट्रेकर्स क्रिकेट क्लब नामपूर संघाचा स्कोर झालाय 8 धावा. सुंदर अशी गोलंदाजी. सचिन भाऊ मुता यांचे सुद्धा ग्राउंड मध्ये आगमन झालेले आहे. थोडा वेळ कमी घ्या प्लीज. आज फायनल सामना खेळवायचा आहे. बक्षीस वितरणाला वेळ पुरला पाहिजे. आधीच 10चा टाइम, 11 वाजलेत मॅच चालू व्हायला. थोडा वेळ कमी घ्या प्लीज. अजिंक्य संघ सहकार्य करा. पुढील बॉलर राजेंद्र आयरे. सुंदर अशी गोलंदाजी करतो तो ऑलराऊंडर राजेंद्र आयरे. बघूयात आपल्या संघासाठी विकेट घेतो की रन वाचवतो की मग रन देऊन ट्रेकर्स क्रिकेट क्लबला पुढे आणतो. रोशन आयरे ऑन द स्ट्राइक. रोशन टाकलेला चेंडू, सुंदर असा बॉल, बीट केले बॅट्समनला. डॉट बॉल. सुंदर अशी गोलंदाजीचं प्रदर्शन या पूर्ण सिरीज मध्ये दाखवलेलं आहे राज आयरे यांनी. बघूया आज कशी कामगिरी करतो तो आपल्या संघासाठी. टाकलेला चेंडू, मारलेला कव्हरच्या दिशेने, परंतु पुन्हा एकदा डॉट बॉल. लगातार 2 डॉट बॉल. तिसरा चेंडू घेऊन येताना राज आयरे अजिंक्य संघासाठी सुंदर अशी गोलंदाजी करतो तो. बघूया तिसऱ्या चेंडूवर काय होतंय ते. टाकलेला चेंडू पुन्हा एकदा लॉंग ऑफ मिड ऑफच्या दिशेने. पुन्हा एकदा डॉट बॉल. लगातार 3 डॉट. सकाळची मॅच असती तर आता रोशन भाऊ आयरे हे आउट झाले असते. लगातार 3 चेंडू डॉट. सुंदर अशी गोलंदाजीचं प्रदर्शन करताना राज आयरे. चौथा चेंडू घेऊन येताना टाकलेला चेंडू, पुन्हा एकदा एकच धाव मिळेल. सुंदर अशी गोलंदाजी राज आयरे याच्याकडून. बऱ्याच वेळापासून कुणाल भाऊ मुता यांना स्ट्राईक भेटलेली नव्हती. बघूया 5व्या चेंडूवर काय होतंय ते. पाचवा चेंडू घेऊन येताना अजिंक्य संघासाठी राज आयरे. टाकलेला चेंडू, पुन्हा एकदा डॉट. 5 बॉल मध्ये 4 चेंडू डॉट टाकलेले आहेत राज आयरे यांनी. या सिरीज मध्ये एक मेडन ओव्हर देखील टाकलेली आहे. सुंदर अशी गोलंदाजी करतात राज आयरे, ऑलराऊंडर राज आयरे.
टाकलेला चेंडू वाईट बॉल. वाईट बॉल. अंपायरचा इशारा वाईट बॉल. बॅट्समन कुठेही खेळो त्यांचा अचूक टप्पा ऑफ साईडच्या दिशेनेच असतो. ऑफ साईडच्या दिशेने तो वाईट गेला तरी चालतो त्यांना. शेवटचा चेंडू या षटकातला. टाकलेला चेंडू पुन्हा एकदा वाईट बॉल. पुन्हा एकदा वाईट बॉल. लगातारचे 2 चेंडू अवांतरच्या स्वरूपात 2 धावा मिळालेल्या आहेत ट्रेकर्स क्रिकेट क्लब नामपूर या संघाला. शेवटचा चेंडू राज आयरे टू कुणाल भोमुथा. टाकलेला चेंडू निश्चितच षटकार. क्वालिफायर 1 या मॅचचा पहिला षटकार कुणाल भोमुथा यांच्या बॅटने आलेला आहे. सुंदर अशी फलंदाजी तसेच गोलंदाजी देखील सुंदररित्या चालू आहे. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर ट्रेकर्स क्रिकेट क्लब या संघाचे स्कोर झालाय 17 धावा. 17 रन. 2 ओव्हर 17 रन. पॉवर प्ले ओपन. तिसरी ओव्हर घेऊन येताना अजिंक्य संघाचा आयकॉन खेळाडू दीपक भाऊ गलांडे उर्फ मचकू दादा. आयकॉन वर्सेस ऑल इंडिया आयकॉन रोशन आयरे तसेच ट्रेकर्स क्रिकेट क्लब संघाचे आयकॉन कुणाल भोमुथा. बघूयात ही लढत सुंदर अशी बघावयास मिळणार आहे. पहिला चेंडू वैयक्तिक दुसरं षटक संघासाठी तिसरं षटक घेऊन येताना दीपक भाऊ गलांडे. मारलेला चेंडू पुन्हा एकदा डॉट बॉल. टाकलेला चेंडू मारण्याचा प्रयत्न. कॅच. सुंदर असा चेंडू. सुंदर अशी कॅच रॉकी चौरेदार द्वारा. अजिंक्य संघाचा आयकॉन दीपक भाऊ गलांडे ऑल इंडिया आयकॉन रोशन भाऊ आयरे यांना भारी पडताना या मॅच मध्ये या मॅच पुरतं का असेना दीपक भाऊ गलांडे यांनी बाजी मारून दाखवलेली आहे. पुढील फलंदाज किरण भैया सावंत. बघूयात आपल्या संघासाठी कशी कामगिरी करतात आज ते. तसेच समालोचक ओमकारदादा पाटील यांचे देखील स्वागत आहे. प्रथमेश दादा पाटील चषक 2025 सीझन 1 आलेल्या सर्व क्रिकेट प्रेमींचे सहर्ष स्वागत करतो. सुंदर अशी बॉलिंग करताना आयकॉन दीपक भाऊ गलांडे. दुसरा चेंडू घेऊन येताना दीपक भाऊ टू किरण भैया. टाकलेला चेंडू डॉट बॉल. टाकलेला चेंडू ऑफसाईडच्या दिशेने निश्चितच चौकारच्या दिशेने चालला आहे. सुंदर असा चौकार.
किरण भैया सावंत यांच्या बॅटमधून सुंदर असा ऑफसाईडच्या दिशेने चौकार खेचण्यात आलेला आहे. सुंदर अशी बॅटिंग करतात ते. थोडं फक्त एवढी ते सोबत बसलो नाही तर मला नाही आवड ते येत आहे पुणे बियर मारा. चौथा चेंडू घेऊन येताना दीपक बोगलांडे टू किरण भैया सावंत. सुंदर असा चौकार खेचून दाखवलेला आहे. पुढील चेंडू सुंदर असा चेंडू टप्पा पडून थोडी उसळी घेताना शेवटचा चेंडू या षटकातला. टाकलेला चेंडू डॉट बॉल. वन शॉट. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर ट्रेकर्स क्रिकेट क्लब या संघाचा स्कोर झालाय 21, 2 गडी बाद. स्कोरची चिंता नाहीये, 2 गडी बाद झाले ही मोठी चिंता आहे ट्रेकर्स क्रिकेट क्लबला. तीन ओव्हर 21 धावा. सुंदर अशी टिचून गोलंदाजी करताना अजिंक्य संघ क्वालिफायर 1 मॅच मध्ये हा सामना दोघं संघांसाठी फार महत्त्वपूर्ण आहे. कारण हा सामना जो जिंकेल तो सीधा फायनल मध्ये जाऊन बसेल. वगैरे पाहिजे थोडस बरोबर आहे का मला ते आवाज गडगडच करतोय. प्रथमेश दादा पाटील चषक 2025 आलेल्या सर्व क्रिकेट प्रेमींचे सहर्ष स्वागत करतो. थोडा लवकरात लवकर फिल्डिंग सेट करायची. संध्याकाळी तुम्हालाच ट्रॉफी देताना फोटो नीट आला पाहिजे. फायनल होऊन बक्षीस वितरण करण्यासाठी वेळ पुरला पाहिजे. दीपक दादा प्लीज थोडं फास्ट घ्या. पुढचं षटक. हॅलो 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 हॅलो. पुढील चेंडू टाकलेला चेंडू दिशाहीन चेंडू. एक अतिरिक्त धाव वाढीच्या रूपात या ठिकाणी भेटते ती ट्रेकर्स संघाला. पुन्हा टाकलेला चेंडू उत्कृष्ट असा चेंडू. कुठल्याही प्रकारची धाव नाही, निर्धाव चेंडू. अतिशय खतरनाक असा गोलंदाज या ठिकाणी आपलं गोलंदाजीचं प्रदर्शन दाखवताना नक्कीच राज आहिरे नक्कीच उत्कृष्ट अशी गोलंदाजी आपल्या संघासाठी करतोय तो या ठिकाणी. पुन्हा एकदा आणि एक दिशाहीन चेंडू आणि वाढीच्या रूपात या ठिकाणी एक धाव प्राप्त झाली ती पुन्हा एकदा ट्रेकर्स संघाला.
मागचा चेंडू देखील त्यांनी उत्कृष्ट असा टाकला होता, परंतु आता लाईन लेंथ थोडी बिघडली आणि वाईड मध्ये रूपांतर झालं या चेंडूचं. सुंदर असा टाकलेला चेंडू, रॉकी तिथे क्षेत्ररक्षण केलं त्यांनी. आणि मारण्याचा प्रयत्न, निर्धाव चेंडू, कुठल्याही प्रकारची धाव नाही. एक नवीनच प्रकारचा या ठिकाणी शॉट या ठिकाणी किरण भैया यांच्या बॅटमधून निघणार होता, परंतु या ठिकाणी निर्धाव. सुंदर असा गोलंदाज राज आहिरे, अतिशय नावाजलेला खेळाडू. आणि मारलेला टोलवलेला चेंडू आणि निश्चितच तिथं क्षेत्ररक्षण करण्यात आले आणि एक धाव या ठिकाणी पूर्ण. शेवटचा चेंडू या षटकातला, लास्ट बॉल टू गो ऑन स्ट्राइक. कुणाल भाऊ बघूया काय करू शकता राज आपल्या गोलंदाजीतून, शेवटच्या चेंडूतून. आणि मारण्याचा प्रयत्न, दिशाहीन चेंडू, वाईड चेंडू, एक अतिरिक्त धाव या ठिकाणी प्राप्त झाली. पुन्हा ट्रेकर्स संघाला 3 चेंडू वाईड आले या षटकामध्ये. पुन्हा टाकलेला चेंडू, उत्कृष्ट चेंडू, निर्धाव चेंडू, कुठल्याही प्रकारची धाव नाही आणि या ठिकाणी षटक समाप्त झालेलं आहे. 4 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 26 धावा, 26 रन्स इन 4 ओव्हर्स. 26 धावा, 26 4 ओव्हर 26 धावा. या स्पर्धेसाठी प्रथमेश दादा पाटील चषक 2025 साठी ज्या बक्षीसदात्यांनी आम्हा आयोजकांना जे बक्षीस दिले, प्रथमेश दादा पाटील यांच्याकडून प्रथम पारितोषिक 51,000 रुपये, मंथन भाऊ कुमावत यांच्याकडून द्वितीय पारितोषिक 31,000 रुपये, तसेच मनिंद्र दादा सावंत यांच्याकडून तृतीय पारितोषिक 21,000 रुपये, तसेच टी शर्ट स्पॉन्सरसाठी पुणेश दादा ठाकरे यांच्याकडून 15,000 रुपये, तसेच ट्रॉफी स्पॉन्सरसाठी सिद्धू कंकरेज यांच्याकडून 9,100 रुपये, तसेच यूट्यूब लाईव्ह स्पॉन्सरसाठी श्रेयांश भाऊ मुता यांच्याकडून 7,100 रुपये, टॉस का बॉस कक्षासाठी स्वामी ट्रेडिंग कंपनीचे संचालक प्रतीकदादा सावंत यांच्याकडून 7,100 रुपये, तसेच फोन वर्ल्ड 7,000 रुपये, रुपेश दादा सावंत 5100 रुपये. पुढील गोलंदाज सुनील आहिरे, सुंदर असा गोलंदाज सुनील आहिरे संघासाठी 5वं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येताना अजिंक्य संघासाठी. मारलेला चेंडू ऑफसाईडच्या दिशेने सुंदरसा डिक्लेअर झोन मध्ये 2 धावा, सुंदर असा फटका. तसेच देवमामलेदार वाहन बाजार चेतन भाऊ बच्चाव काकाजी देवरे यांच्याकडून 4,000 रुपये, पाणी पुरवठ्यासाठी आदेश करिअर अकॅडमीचे संचालक मान्य श्री शेखर सर कापडणीस यांच्याकडून 3,000 रुपये, बॉल पुरवठ्यासाठी प्रदीप नाना पवार बिलपुरी यांच्याकडून 3,000 रुपये. पुढील चेंडू, टाकलेला चेंडू, क्लीन बोल्ड, सुंदर असा गोलंदाज सुनील आहिरे यांच्याकडून क्लीन बोल्ड. मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी सहकार्य दिनेश भाऊ आहिरे, बजाज ऑटो, गुरुदत्त ऑटो, तसेच
ऑरेंज कॅपसाठी राहुल भाऊ ठाकूर शिवराज ट्रेडिंग कंपनी यांच्याकडून 3100 रुपये. यूट्यूब लाईव्ह सहकार्य अमय गायकवाड 2100 रुपये. पर्पल कॅप राकेश भाऊ सावंत यांच्याकडून 2100 रुपये. तसेच यूट्यूब लाईव्ह सहकार्य दिनेश भाऊ गायकवाड तळवाडे सरपंच 2100 रुपये. तसेच गोलू सावंत सौरभ सावंत गोलू यांच्याकडून 2100 रुपये. तसेच रोहित सावंत यांच्याकडून 2100 रुपये. शिवम कंकरेज मयूर ड्रेसेस यांच्याकडून 2100 रुपये. ओमकार पाटील बीजेपीचे नेते ओमकार पाटील यांच्याकडून 2100 रुपये. तसेच सार्थक कंकरेज यांच्याकडून 1100 रुपये. पुढील चेंडू टाकलेला चेंडू लेग बाईटच्या रूपात 1 धाव. सुंदर अशी गोलंदाजीचं प्रदर्शन करताना अजिंक्य संघ. आता पूर्ण जिम्मेदारी फलंदाजीची पूर्ण जिम्मेदारी कुणाल भाऊ मुता यांच्यावर दिसते. ते जेवढं खेळतील तेवढं संघासाठी फायद्याचंच असणार आहे. पुढील चेंडू पुणेश भाऊ ठाकरे यांचे शिव अर्थ मोहरचे संचालक पुणेश भाऊ ठाकरे यांचे या ठिकाणी आगमन झाले. आयोजकांच्या तर्फे त्यांचे या ठिकाणी स्वागत. सुनील आयर यांनी टाकलेला चेंडू उत्कृष्ट असा चेंडू. कुठल्याही पद्धतीची धाव नाही. निर्धाव चेंडू. जबरदस्त असा ग्रामीण भागातील खेळाडू सुनील आयरे. खतरनाक असा गोलंदाज. पुणेश भाऊ यांचा या ठिकाणी वीरेंद्र पाल यांनी सत्कार करावा अशी मी त्यांना विनंती करतो. पुन्हा टाकलेला चेंडू. निर्धाव चेंडू. समजत नाही कुणाल भाऊंना असा चेंडू टाकतोय तो सुनील आयरे. अतिशय सुंदर असा खेळाडू आणि त्यांच्या समोर बॅटिंग करताय अनुभवी खेळाडू कुणाल भाऊ मुथा. जबरदस्त असा क्रिकेटचा अनुभव. जबरदस्त असा खेळाडू. शेवटचा चेंडू. टाकलेला उंच असा आणि पंचांचा इशारा. षटकार आणि षटक समाप्त या ठिकाणी झालेलं आहे. 5 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 35 धावा. 35 रन्स इन 5 ओव्हर्स. शेवटच्या चेंडूवर खतरनाक असा या ठिकाणी कुणाल भाऊंच्या बॅटेमधून निघालेला हा षटकार सीमा पार गेला तो 6 धावांसाठी सुनील आयरे यांना. अतिशय उत्कृष्ट असं षटक चालू होते सुनील आयरे यांचं. पहिले काही 5 बॉल त्यांनी अतिशय उत्कृष्ट टाकले पण शेवटच्या चेंडूला त्यांना 6 धावांसाठी मोठा फटकार आला. षटकारच्या रूपांतर. हॅलो हॅलो. टाकलेला चेंडू. दिशाहीन चेंडू. 1 अतिरिक्त धाव वाईडच्या रूपात या ठिकाणी प्राप्त झाली ती ट्रेकर्स क्रिकेट क्लब या संघाला. खतरनाक खेळाडू सतीश भाऊ कापनीस या ठिकाणी फलंदाजीसाठी सज्ज. पुढील चेंडू आणि टाकलेला आणि या ठिकाणी विकेट प्राप्त आणि सतीश भाऊ कापनीस या ठिकाणी आउट झालेले आहेत. आणि पुढील खेळाडू हर्षल पवार फलंदाजीसाठी जाताना मैदानात
हर्षल पोलीस खतरनाक असे खेळाडू, नावाजलेले खेळाडू, बघूयात काय करू शकतात ते आपल्या संघासाठी. अतिशय महत्वाचा सामना अजिंक्य वर्सेस ट्रेकर्स. हर्षल पवार ऑन स्ट्राइक. बघूयात काय करू शकतात ते आपल्या संघासाठी. आणि पहिलाच चेंडू टाकलेला आणि वाईडच्या रूपात एक धाव या ठिकाणी ट्रेकर्स क्रिकेट संघाला. पुन्हा टाकलेला आणि एक धाव या ठिकाणी पूर्ण. टाकलेला चेंडू लेग साइडच्या दिशेने त्या ठिकाणी एक धाव प्राप्त झाली. ती कुणाल भाऊ यांना मोठा फटका या ठिकाणी मारण्याचा त्या ठिकाणी ते प्रयत्न करतायत, पण काही सक्सेस त्यांना या ठिकाणी भेटत नाहीयेत. पुन्हा तोलवण्याचा प्रयत्न, बाहेर मारण्याचा प्रयत्न, अतिशय उत्कृष्ट असा चेंडू या ठिकाणी टाकलेला आहे तो. आणि निर्धाव चेंडू, कुठल्याही प्रकारची धाव नाही आली या चेंडूवर. खतरनाक अशी गोलंदाजीचं प्रदर्शन अजिंक्य संघाकडनं या ठिकाणी होताना दिसतंय. उंच असा तोलवलेला आणि या ठिकाणी कॅच ड्रॉप केलेली आहे ती. अजून एक झटका या ठिकाणी ट्रेकर्स संघाला बसला असता, परंतु या ठिकाणी फिल्डिंग मध्ये थोडं मिस्टेक झाली आणि या ठिकाणी हर्षल भाऊ यांची कॅच ड्रॉप झालेली आहे. या ठिकाणी जीवनदान. शेवटचा चेंडू या षटकातील, लास्ट बॉल टू गो. मारलेला चेंडू आणि निश्चितच चौकार. 4 धावांसाठी गेलेला सीमा पार खतरनाक असा चौकार कुणाल भाऊंच्या बॅटेतून. शेवटच्या चेंडूवर आलेला हा 4 धावा आणि षटक समाप्त झाले या ठिकाणी. सहा षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 44 धावा, 44 रन्स. आजचा दिवस 4 मे. अतिशय महत्वाचा दिवस. प्रथमेश दादा चषक आजचा अंतिम सामना, फायनल सामना आज रोजी संध्याकाळी या ठिकाणी संपन्न होईल. अतिशय उन्हाचा तडाखा या ठिकाणी वाढत चाललाय, परंतु सर्व क्रिकेट प्रेमी, सर्व खेळाडू या ठिकाणी एवढ्या भर उन्हात सुद्धा या ठिकाणी आपलं योगदान देत आहे आपल्या संघासाठी. निश्चितच एक वेळ या ठिकाणी त्यांना क्रिकेटचं सर्व खेळाडूंना
मारलेला चेंडू सुनील आयरे यांना हर्षल भाऊ यांनी आणि सीमापार या ठिकाणी षटकार. खतरनाक असा पहिल्याच चेंडूवर सुनील आयरे यांच्या मारलेला षटकार. 6 धावांसाठी सीमापार जाताना जबरदस्त असा खेळाडू हर्षल पवार आणि सुनील आयरे आपल्या षटकातील पहिल्याच चेंडूवर त्यांना षटकार या ठिकाणी बसलेला आहे. बघूयात ते आता कमबॅक करता का, काय करू शकता ते आपल्या संघासाठी पुढील 5 चेंडूंमध्ये ते आपण या ठिकाणी आता बघूया. पुन्हा एकदा मारलेला आणि या ठिकाणी 6. खतरनाक असा षटकार. लगातार 2 षटकार या ठिकाणी सुनील आयरे यांना मारलेले ते हर्षल पवार यांनी. निश्चितच या ठिकाणी झेलबाद झाले असते हर्षल पवार, परंतु विजय यांच्याकडे या ठिकाणी क्षेत्ररक्षणामध्ये थोडी गडबड झाली आणि या कॅचचं रूपांतर या ठिकाणी षटकार मध्ये झालं आणि सीमापार हा बॉल गेला आणि षटकार भेटला. लगातार 2 षटकार या ठिकाणी सुनील आयरे यांच्या गोलंदाजीवर या ठिकाणी प्राप्त झालेले ते ट्रेकर संघाच्या हर्षल पवार यांना. तिसरा चेंडू आपल्या षटकातील सुनील आयरे घेऊन येताना बघूयात काय करू शकतात ते आता पुढील चेंडूवर. पुन्हा मारण्याचा प्रयत्न, पुन्हा लेग साइडच्या दिशेने बॉल जाताना आणि उत्कृष्ट असं त्या ठिकाणी पुन्हा क्षेत्ररक्षण केले आणि 1 धाव प्राप्त झाली. ती खतरनाक अशी कमबॅक केलाय तो सुनील आयरे यांनी. लगातार 2 चेंडूंवर षटकार खाऊन देखील तिसऱ्या चेंडूवर त्यांना या ठिकाणी सिंगल प्राप्त झालाय. आणि कॅचेटची मांग कुठलाही खेळाडू नाही तिथं आणि 1 धाव पूर्ण. सुंदर असा चेंडू सुनील आयरे. नक्कीच कमबॅक केलाय त्यांनी या ठिकाणी. पुन्हा मारलेला लेग साइडच्या दिशेने आणि 1 धाव या ठिकाणी प्राप्त. शेवटचा चेंडू या षटकातील लास्ट बॉल टू गो. स्लोअर बॉल. खतरनाक असा चेंडू आणि षटक समाप्त या ठिकाणी झालेलं आहे. 7 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 59 धावा, 59 रन्स. पुढील गोलंदाज बघूयात काय करू शकतात ते आपल्या संघासाठी. घेऊन येत आहे तो पहिला चेंडू. हर्षल पवार ऑन स्ट्राइक. बघूयात मारलेला. निश्चितच सीमापार षटकार. 6 धावांसाठी जोरदार असा निघालेला हर्षल पवार यांच्या बॅटतून शॉट आणि सीमापार या ठिकाणी जाऊन
षटकार खतरनाक अशी फलंदाजी करताना हर्षल भाऊ निश्चितच आपल्या ट्रेकर संघासाठी पूर्ण समर्पण या ठिकाणी ते आपलं दाखवत आहेत आणि खतरनाक अशी फलंदाजी आतापर्यंत 3 षटकार त्यांनी या ठिकाणी मारलेले आहेत. पुन्हा मारलेला उंच असा लगातार दुसरा षटकार आणि वैयक्तिक चौथा षटकार या ठिकाणी हर्षल भाऊंचा लगातार या 2 षटकार त्यांनी लगातार मारले आणि मागच्या ओव्हरमध्ये त्यांनी लगातार पहिल्याच 2 चेंडूंवर षटकार मारले. खतरनाक अशी फलंदाजी या ठिकाणी ते करताना पुन्हा त्याच दिशेत बॉल ऑफ साइडच्या आणि त्या ठिकाणी पुन्हा एकदा मिसफील्ड झालेली आहे आणि तिसऱ्या चेंडूवर या ठिकाणी चौकार प्राप्त झालेला आहे तो हर्षल भाऊ यांना. खतरनाक अशी फलंदाजी ट्रेकर संघाकरता कडून या ठिकाणी दाखवताना हर्षल भाऊ आणि 2 षटकार 1 चौकार या पहिल्या 3 चेंडूंमध्ये या ठिकाणी खतरनाक. मारण्याचा प्रयत्न लेग साइडच्या दिशेने चेंडू रॉकी त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आणि 1 धाव पूर्ण. उलटा चेंडू मारलेला लेग साइडच्या दिशेने आणि चौकार. 4 धावा या ठिकाणी. खतरनाक अशी फलंदाजी आणि ट्रेकर संघाकडून या ठिकाणी रिव्ह्यू घेण्यात आलाय बीमर साठी. बघूयात लगेचच आपल्याला या ठिकाणी बॉल शेवटचा चेंडू या षटकातील. शेवटचा चेंडू या इनिंग्सचा. मारलेला खतरनाक षटकार. शेवटच्या चेंडूवर देखील या ठिकाणी षटकार आला. अतिशय माग असं षटक आणि या ठिकाणी पहिली इनिंग समाप्त झाली आणि 87 धावा या ठिकाणी विजयासाठी लागणाऱ्या त्या अजिंक्य संघाला 87 रन्स टू विन.
27 धावा या ठिकाणी शेवटच्या षटकात आल्या त्या आणि स्कोर जाऊन पोचला तो 87 धावा. खतरनाक अशी फलंदाजी हर्षल भाऊ पवार यांनी या ठिकाणी केली आणि निश्चितच आपल्या संघासाठी फार त्यांनी या ठिकाणी स्कोर वाढवला. अनुभवी पंच भाऊसा धोंडगे मुस्तप्पा बोरी यांचं या ठिकाणी स्वागत. आणि ट्रेकर्स संघाने लगेचच आपले क्षेत्ररक्षणासाठी खेळाडू मैदानात तैनात करायचे आणि लगेचच सामना चालू होणार आहे. आजच्या दिवसाचा पहिला सामना सेमीफायनल 1, सेमीफायनल 2 आणि फायनल. आजचा वार रविवार, सुट्टीचा वार आणि भरपूर असे प्रेक्षक या ठिकाणी जमलेले आहेत. चला ट्रेकर्स संघ लगेच क्षेत्ररक्षण लावायचं या ठिकाणी. चंद्रा मेडिकल चला ट्रेकर्स संघ लगेच मैदानात. ट्रेकर्स संघ अतिशय उत्कृष्ट असा संघ, अतिशय शिस्तबद्ध संघ या ठिकाणी मैदानात. सगळे नावाजलेले खेळाडू कुणाल भाऊ मुता, रोशन भाऊ आईरे, सतीश भाऊ कापन्नी, सुनील भाऊ धोंडगे, हर्षल भाऊ पवार सगळे मैदानात या ठिकाणी. अजिंक्य संघाने आपले
फलंदाज पाठवावे. सत्याऐंशी धावांचं लक्ष या ठिकाणी दिलंय ते ट्रेकर्स संघाने अजिंक्य संघाला विजयासाठी. अतिशय खतरनाक असा सुंदर असा सामना आजच्या दिवसाचा पहिला सामना. रॉकी चौरे आणि राज आयरे ओपनिंग साठी या ठिकाणी आलेत ते अजिंक्य संघाकडनं. दोघी उत्कृष्ट असे फलंदाज, प्रसिद्ध नाव आहे त्यांचं कसमादेमध्ये. हॅलो 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 मला आता जमायला लागलं थोडं थोडं, बऱ्यापैकी जमायला लागलं. स्टोरिंग कोण करतंय? पहिला चेंडू दांडी गोल. ऑल इंडिया आयकॉन रोशन आयरे यांच्याकडून राजू आयरे यांची दांडी गोल. दांडी दांडी सुंदर अशी गोलंदाजी ऑल इंडिया ओपन आयकॉन रोशन आयरे यांच्याकडून ट्रेकर्स संघासाठी. सुंदर अशी गोलंदाजी, गोलंदाजीच्या जीवावरच क्वालिफायर 1 पर्यंत पोहोचलेली ट्रेकर्स क्रिकेट क्लब नामपूर. तसेच अजिंक्य संघासाठी दीपक गलांडे आयकॉन खेळाडू, ऑल इंडिया आयकॉन वर्सेस अजिंक्य संघाचा आयकॉन दीपक गलांडे. फलंदाजी करताना रोशन आयरे यांची विकेट दीपक गलांडे यांनीच घेतली होती. बघूयात आता बदला घेतात की दीपक गलांडे पुन्हा एकदा पुढील चेंडू, दुसरा चेंडू आयकॉन वर्सेस आयकॉन दीपक गलांडे. टाकलेला चेंडू सुंदररित्या प्लेड करून एक रन चोरण्यात यशस्वी. समजदारी भरा शॉट. आताच विकेट गेलेली आहे राज आयरे यांची. आयकॉन समजून सिंगल. रोशन आयरे वर्सेस रॉकी चौरे, हाही साखरीचा आयकॉन. टाकलेला चेंडू भिरकवण्याचा प्रयत्न, परंतु डॉट बॉल. सुंदर अशी गोलंदाजीचं प्रदर्शन ऑल इंडिया ओपन आयकॉन रोशन आयरे यांच्याकडून.
टाकलेला चेंडू सुंदररित्या पॉइंटच्या दिशेने चौकार. 4 धावा. सुंदर अशी फलंदाजी करतो तो साक्रीचा आयकॉन राकेश चौरे उर्फ रॉकी. रॉकी बाय का इलाका. चौथा चेंडू घेऊन येताना रोशन आयरे. टाकलेला चेंडू सिंगल. सहजरित्या सिंगल काढली. कीपर सतीश भाऊ यांच्याकडून थोडं फंबल झालं त्या कारणास्तव 5 चेंडू 1 बॉल बाकी. शेवटचा चेंडू. सुंदर अशी गोलंदाजी तसेच समजूतदारपणाने सुंदर अशी फलंदाजी करताना अजिंक्य संघाचे रॉकी चौरे व आयकॉन खेळाडू दीपक भाऊ गलांडे. आयकॉन वर्सेस आयकॉन. टाकलेला चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने चौकार. निश्चितच चौकार. सुंदर असा ताकद न दाखवता फक्त नजाकतच्या स्वरूपात चौकार. ओव्हरची समाप्ती. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर अजिंक्य संघाचा स्कोर झालाय 10. 1 गडी बाद. दुसरं षटक घेऊन येताना कुणाल बोमुता आयकॉन खेळाडू. हेही ऑल इंडिया ओपन आयकॉन आहेत. ट्रेकर्स संघाचे आयकॉन कुणाल बोमुता आपल्या संघासाठी दुसरं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येताना पॉवर प्लेचं दुसरं षटक. आयकॉन वर्सेस साक्रीचा आयकॉन राकेश चौरे उर्फ रॉकी. टाकलेला चेंडू सुंदररित्या बॅट्समन बीट. डॉट बॉल. दुसरा चेंडू घेऊन येताना आयकॉन कुणाल बोमुता वर्सेस रॉकी चौरे. टाकलेला चेंडू ऑफसाईडच्या दिशेने. 1च धाव. रनआउट होतो काय. रनआउट वाचले. 1 धाव. रनआउटचा चान्स होता परंतु डायरेक्ट हिट लागला असता तरच. सुंदर बॉलिंग. सुंदर फलंदाजी. तिसरा चेंडू घेऊन येताना आयकॉन कुणाल बोमुता वर्सेस आयकॉन. टाकलेला कटर चेंडू 100% डॉट. डॉट बॉल. आयकॉन वर्सेस आयकॉनच्या लढतीत आता तरी कुणाल बोमुता भारी पडताना. बघूयात पुढील चेंडूत दीपक गलांडे कोणत्या पद्धतीने उत्तर देतात. सिंगल काढतात, डॉट करतात की षटकार खेचून दाखवतात की मीही अजिंक्य संघाचा आयकॉन आहे. मारलेला चेंडू ऑफसाईडच्या कव्हरच्या दिशेने अडवण्याचा प्रयत्न. सुंदर अशी फिल्डिंग हर्षुदादा पोलीस यांच्याकडून. परंतु दोन धावा वाचवल्या परंतु ओव्हरथ्रोच्या स्वरूपात 1 धाव एक्स्ट्रा. तरीही संघासाठी 1 धाव वाचवले. शेवटी हीच 1 धाव संघाचा विजय
व हार याचा अंतर डिसाईड करणारा असू शकतो. पुढील चेंडू कुणाल मुता वर्सेस रॉकी चौरे. हे चुकलं माझं. लास्ट बॉल टू गो. टाकलेला चेंडू मारण्याचा प्रयत्न, डॉट बॉल, परंतु लेग बाईच्या स्वरूपात एक धाव. ओव्हरची समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर अजिंक्य संघाचा स्कोर झालाय तो 15 धावा, 1 गडी बाद. दोघही संघांचे पॉवर प्ले मध्ये रन आलेले नाहीत. बघूया तिसरं षटक कोण घेऊन येतं ट्रेकर्स क्रिकेट क्लब संघासाठी. दोघही संघ सुरुवातीला स्लोच खेळले. तिसरं षटक घेऊन येताना सुनील दोंडगे वैयक्तिक पहिलं. सुंदर असे गोलंदाज सुनील दोंडगे. फास्टर, कटर सर्वच गोष्टी येतात त्यांना. लेग कट, ऑफ कट, स्लोअर कटर. टाकलेला चेंडू ऑफसाईडच्या दिशेने सुंदर असा निश्चितच चौकार. सुंदर असा फटका रॉकी चौरेच्या बॅटमधून. चौकार, 4 धावा. दुसरा चेंडू घेऊन येताना सुनील दोंडगे टू रॉकी चौरे. टाकलेला चेंडू पुन्हा एकदा ऑफसाईडच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न, परंतु कट लागून स्लिपच्या दिशेने 1 धाव. पुन्हा तो शॉट मारण्याचा प्रयत्न होता पॉइंटच्या दिशेने, परंतु कट. सुनील धोंडगे वर्सेस आयकॉन दीपक गलांडे. बघूयात पुढील चेंडू. टाकलेला चेंडू मारलेला दीपक भाऊ यांनी. निश्चितच एकच धाव. सुंदरशी फिल्डिंग रोशन आयरे यांच्याकडून. एकच धाव. टाकलेला चौथा चेंडू विकेट. सुंदर असा कट आणि सुंदर असा कॅच कुणाल मुता यांच्याकडून. आयकॉन खेळाडू रॉकी चौरेची विकेट. सुनील दोंडगे यांनी मोठा मासा गळायला फसवला आहे. ट्रेकर्स क्रिकेट क्लब संघासाठी पुढील बॅट्समन विजय गायकवाड. सुंदर अशी फलंदाजी करतो तो. बघूयात क्वालिफायर 1 संघा या मॅच मध्ये कशी फलंदाजी करतो तो.
काही विषय नाही अहो काय देश म्हणे काय भेटत हा इथून एक भेटी जाणार एक फुकट दिसू या दोन्हीच नव्हते एक कपडा मग कधी भेटणार विषय जे असणार मग गडीवर 32-33 नाव आहेत 4-5 भेटतील बस बाकी सोडून द्या काय पुढील चेंडू सुनील दोंडगे वर्सेस विजय गायकवाड सुंदर अशी फलंदाजी करतात ते विजय गायकवाड 4 चेंडू 2 चेंडू बाकी टाकलेला चेंडू लेग साइडच्या दिशेने मारलेला एकच धाव होईल सुंदर अशी फिल्डिंग रोशन भाऊ आयरे यांच्याकडून एक धाव घेण्यात विजय गायकवाड सफल लास्ट बॉल टू गो टाकलेला चेंडू निश्चितच डॉट बॉल बॅट्समन पण बीट कीपर पण बीट षटकची समाप्ती 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर अजिंक्य संघाचा स्कोर झालाय 22 धावा 2 गडी बाद आयोजक मुस्तुफोरी यांना ऊन लागल्या कारणाने एकदम टोकाचा निर्णय घेताना फुल गरम चौथं षटक घेऊन येताना सतीश भाऊ कापडणीस उर्फ 150 150 स्पीड टाकायचे ते आधी आता 80-85 आहे टाकलेला चेंडू सुंदररित्या डॉट बॉल सुंदर 80चा पण चालेल सुंदर गोलंदाजी सतीश कापडणीस यांच्याकडून ट्रेकर संघासाठी टाकलेला पुन्हा एकदा चेंडू लेग पाईच्या स्वरूपात एक धाव निश्चितच मिळणार सुंदर अशी गोलंदाजी सतीश भाऊ कापडणीस यांच्याकडून 22-23 वयाचे असताना 150चा स्पीड हिट करायचे ते आता वय जास्त झालंय परंतु टप्पा अचूक 80-85चा स्पीड जरी असला टप्पा अचूक आहे त्यांचा टाकलेला चेंडू लेग साइडच्या दिशेने मारलेला रोशन भाऊ आयरे यांनी सुंदरशी फिल्डिंग 2 धावा वाचून 2 धावा सुंदर असं ऑलराऊंड प्रदर्शन रोशन भाऊ आयरे यांच्याकडून बॉलिंग बॅटिंग फिल्डिंग ऑल इंडिया ओपन आयकॉन टाकलेला चेंडू निश्चितच विकेट कडा आउट विकेट कट आउट सुंदर अशी गोलंदाजी सतीश भाऊ कापडणीस यांच्याकडून आयकॉन खेळाडूला आउट करणं सोपं नसतं परंतु त्यांनी ते करून दाखवलं त्यांनी दाखवलं की 20 वर्ष मी क्रिकेटमध्ये असेच नाही वाया घातलेले स्पीड जरी कमी असला तरी टप्पा माझा अचूक आहे सुंदर असे गोलंदाज सतीश भाऊ कापडणीस उर्फ 150 पुढील बॅट्समन मांगीतुंगी गावाचे आयकॉन विश्वास सहाने बघूयात अजिंक्य संघासाठी काय चांगली कामगिरी करतात की काय आकाश भाऊ आला म्हणे क्या तू बोल रहे मुझे ना
लास्ट बॉल टू गो. सुंदर अशी गोलंदाजी सतीश भाऊ कापडणीस यांच्याकडून. टाकलेला चेंडू ऑफसाईडच्या दिशेने. एक धाव निश्चित. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न परंतु मुश्किल. एक धाव. षटकाची समाप्ती. 4 षटकाच्या समाप्तीनंतर अजिंक्य संघाचा स्कोर झालाय 27 धावा. 3 गडी बाद. 27 धावा. पुढील षटक घेऊन येताना सोनू दादा सावंत बघूयात कशी कामगिरी करतात ट्रेकर्स क्रिकेट क्लब संघासाठी. नाही काहीतरी चेंज आहे वाटतं. सोनू दादांची ओर राखून ठेवलेली आहे डिफेंड करण्यासाठी. सुनील दोंडगे 5वं षटक घेऊन येताना वैयक्तिक दुसरं षटक. टाकलेला चेंडू भिंगरी बॉल डॉट बॉल. भिंगरी बॉल डॉट बॉल. टाकलेला स्लोअर गतीचा चेंडू लेग साइडच्या दिशेने. फक्त एक धाव. सुंदर अशी फिल्डिंग राहुल पवार यांच्याकडून. एक धाव. विश्वास सहाने ऑन द स्ट्राइक. मांगी तुंगी आयकॉन विश्वास सहाने. टाकलेला चेंडू पहिलाच बॉल. निश्चितच 4 धावा. सुंदर असा फटका विश्वास सहाने यांच्याकडून. मांगी तुंगी आयकॉन विश्वास सहाने चौकार. टाकलेला चेंडू निश्चितच कॅच ड्रॉप. यश सावंत यांच्याकडून कॅच सोडण्यात आलेली आहे परंतु रनआउटचा चान्स. 2 धावा. जिथं एकही धाव मिळणार नव्हती तिथं 2 धावा दिल्या कॅच ड्रॉप झाल्याने. सुंदर असा चेंडू होता. बॅट्समनला काहीच कळालं नाही परंतु बॅट्समनचा दिवस असल्याने त्यांचा कॅच ड्रॉप देखील झाला आणि 2 धावा देखील त्याच चेंडूवर मिळाल्या. दिवस असो तर विश्वास सहाने सारखा. पहिला चेंडू चौकार. दुसऱ्या चेंडूवर कॅच ड्रॉप. 2 धावा. सुंदर अशी गोलंदाजी सुनील दोंडगे यांच्याकडून. चौथा बॉल घेऊन येताना टाकलेला चेंडू मारलेला चेंडू जळेल. सुंदर अशी फिल्डिंग ऑल इंडिया ओपन आयकॉन रोशन आयरे यांच्याकडून. एकच धाव. लास्ट बॉल टू गो. सुंदर अशी गोलंदाजी. षटक समाप्त. 5 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली ती 35 धावा. 3 गडी बाद. 18 चेंडूत अजिंक्य संघासाठी जिंकण्यासाठी 52 धावांची आवश्यकता. लक्ष अवघड आहे परंतु अशक्य नाही. 52 धावांची आवश्यकता. 18 बॉल. सहावं षटक घेऊन येताना ऑल इंडिया ओपन आयकॉन रोशन भाऊ आयरे वैयक्तिक दुसरं. संघासाठी 6वं षटक.
निर्णायक षटक. टाकलेला चेंडू मारण्याचा प्रयत्न ऑफसाईडच्या दिशेने. निश्चितच 2 धावा तर पक्क्या, 4 धावा. मिसफिल्ड. हर्षदादांनी फलंदाजी चांगली केली परंतु फिल्डिंग मध्ये थोडी मिसफिल्ड करताना सुंदर अशी फिल्डिंग करताना मारलेला चेंडू लॉंग ऑफच्या दिशेने. निश्चितच कॅच आउट. बोलण्याचा फरक पडला वाटतं. आत्ताच मिसफिल्ड करून चौका सोडला. दुसऱ्याच बॉलवर त्यांच्याकडेच बॉल गेला आणि त्यांनी सुंदर असा कॅच पकडला. ऑल इंडिया ओपन आयकॉन रोशन आयरे यांनी मांगीतुंगी आयकॉन विश्वास साने यांची विकेट घेतली. नहीं चौका मारेले शे तेसवा नाचड़ दी ऑल इंडिया आयकॉन हासिल वो भी कर दिया थे जरा ए कर वो का नहीं रे काही भी नहीं सर्व एकच टीम ऑल इंडिया आयकॉन तर 10 बराबर दिशी ऑल इंडिया आयकॉन पुढील बॅट्समन किरण आयरे, वायगावचे किरण आयरे सुंदर अशी फलंदाजी करतात. बॉल चौथा चेंडू घेऊन येताना रोशन आयरे टू किरण आयरे. नो बॉल. ओव्हर स्टेपिंगचा नो बॉल आहे वाटतं. ओव्हर स्टेपिंगचा नो बॉल. फ्री हिट. नो बॉल. बघूयात या नो बॉल नंतर धावांची गती वाढते की जशी आहे तशीच राहते. फ्री हिट. टाकलेला चेंडू फ्री हिटचा फायदा उचलू शकले नाही किरण आयरे. लेग साइडच्या दिशेने मिसफिल्डच्या रूपाने 2 धावा घेण्यात यशस्वी किरण आयरे. सतीश भाऊ कापणी यांच्याकडून गचाळ क्षेत्ररक्षण. किपरिंग मध्ये सुद्धा क्षेत्ररक्षण चुकीचं करत होते. आता फील्ड मध्ये देखील क्षेत्ररक्षणात गचाळ. क्वालिफायर 1चा फायनल डे सामना. टाकलेला चेंडू सुंदररित्या डॉट बॉल. सुंदर गोलंदाजी. 1 बॉल बाकी. लास्ट बॉल टू गो. सुंदर असा चेंडू डॉट बॉल. ओव्हरची समाप्ती. 6 षटकांच्या समाप्तीनंतर अजिंक्य संघाचा स्कोर झालाय तो 42 धावा. 3 गडी बाद. सातवं षटक घेऊन येताना ट्रेकर संघाचे आयकॉन कुणाल भाऊ मुथा. बघूयात आपल्या संघासाठी कशी कामगिरी करतात ते.
टाकलेला चेंडू मारण्याचा प्रयत्न परंतु उंच कॅच. पुन्हा एकदा कॅच ड्रॉप. पुन्हा एकदा कॅच ड्रॉप परंतु सोपा झेल नव्हता. मागचा इतका सोपा झेल हा नव्हता. सुंदर असा प्रयत्न यश सावंत यांच्याकडून. टाकलेला चेंडू पुन्हा एकदा डॉट बॉल. सुंदर असे गोलंदाज कुणाल मुता आयकॉन खेळाडू ट्रेकर संघाचे. फास्ट स्लो लेग कट ऑफ कट प्रत्येक प्रकारचे अस्त्र त्यांच्याकडे मौजूद. टाकलेला चेंडू पुन्हा एकदा डॉट बॉल. सुंदर अशी गोलंदाजी. पहिल्या चेंडूवर कॅच ड्रॉप त्याच्यानंतरच्या लगातारच्या दोन बॉल डॉट. पुन्हा एकदा डॉट बॉल. चौथा चेंडू डॉट. लगातारचे 3 चेंडू डॉट केलेत कुणाल मुता यांनी. सुंदर असे गोलंदाज फलंदाज आयकॉन खेळाडू कुणाल मुता यांचं सुंदर प्रदर्शन क्वालिफायर 1 मॅच मध्ये. टाकलेला चेंडू पुन्हा एकदा डॉट बॉल. सुंदर अशी गोलंदाजी करताना कुणाल मुता. पुढील सामना एलिमिनेटर एनजी स्पोर्ट्स सटाणा वर्सेस पिताश्री वॉरियर्स. टाकलेला चेंडू मारल्याचा प्रयत्न लेग साइडच्या दिशेने. 4 धावा. शेवटच्या चेंडूवर 4 धावा कुणाल देवरे यांनी या मॅचचे शेवटचे षटक टाकण्यासाठी आले. हर्षल दादा पवार मालेगाव पोलीस नाईट ड्युटी करून सकाळी मॅच खेळणं एवढं सोपं नाही परंतु क्रिकेटसाठी हर्षू दादा हर्षुदादा पोलीस वर्सेस विजय गायकवाड. टाकलेला स्लोअर गतीचा चेंडू बॅट्समनला काहीच समजला नाही. डॉट बॉल. पुढील चेंडू टाकलेला पुन्हा एकदा स्लोअर गतीचा परंतु बॅट्समनने तो पहिला बॉल बघून घेतला. स्लोच टाकतायत त्यामुळे पुढील चेंडूवर स्लोवाल्याला फास्ट फटका मारून षटकार खेचून दाखवला. त्यांना बीट नाही ना. हो ना. हा येतोय का? आला बॉल आला. एक प्लेयर शॉट
एक प्लेयर चेंज आहे, प्लेयर चेंज आहे. 3 बॉलसाठी प्लेयर चेंज केला आहे. ललित सर यांच्या पायाला लागलंय, इंजर्ड झालेत ते. तिसरा चेंडू घेऊन येताना हर्षल दादा. टाकलेला चेंडू, वाईट बॉल, वाईट बॉल, वाईट +1 प्लस ओनली 1, वाईट +1. टाकलेला चेंडू लेग साइडच्या दिशेने सुंदर असा फटका मारताना चौकार. 4 धावा, 4 धावा. सुंदर अशी फलंदाजी कुणाल देवरे यांच्याकडून. वाईट चेंडू. टाकलेला चेंडू पुन्हा एकदा डॉट बॉल. सुंदर अशी गोलंदाजी करताना हर्षलदादा पवार, परंतु 10 धावा देखील देऊन चुकलेत ते. मारलेला चेंडू सुंदररित्या जागेवरतीच हवा झेंडा, परंतु आयकॉन कुणाल मोमुता यांनी तो कॅच ड्रॉप केलाय. बॉल इकडे पास करून द्या दादा, बॉल इकडे पास करून द्या. जिंकलेल्या आहात तुम्ही, फायनल मध्ये प्रवेश केला आहे तुम्ही. ट्रेकर्स क्रिकेट क्लब संघाचे इथे हार्दिक हार्दिक अभिनंदन. त्यांनी ही मॅच जिंकून फायनल मध्ये प्रवेश केलाय. या स्पर्धेत